एकाच दिवशी दोन राजकीय भूकंप. मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का तर ठाण्यात शरद पवार गटाला मोठा किंडार. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी राज्यात पुन्हा विविध पक्षात इनकमिंग आउटगोईंग होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रवेश होत असून आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत तेजस्विनी घोषळकर यांनी भाजपची वाट धरली. घोषळकर यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण घोषळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानलं जातं, पण आता त्यांच्या सुनेने भाजपात प्रवेश केल्याने खळबळ माजली आहे. असं असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली असून ठाण्यात काल विविध पक्षांचे कार्यालय उद्घाटन झाले. तसेच तिथे विविध पक्ष प्रवेश देखील मोठ्या संख्येने होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामागचं कारण म्हणजे अनेक गंभीर गुन्ह्यांचा टपका असणाऱ्या मयूर शिंदे हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे. मयूर शिंदे राष्ट्रवादी सोडणार असल्याचे पक्षासाठी धक्कादायक ठरू शकतं. मयूर शिंदे यांच्यावरती असणाऱ्या गुन्ह्यांची नोंद ही न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्या विरोधात कुठल्याही गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे भाजप आमदार संजय केळकर आणि ठाणे शहराध्यक्ष संजय लेले यांनी सांगितले. याआधी मयूर शिंदे शिवसेनेमध्ये सक्रिय होता, पण त्याच मयूर शिंदेने 2017 साली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता आणि आता 8 वर्षांनी त्यांची पुन्हा भाजपमध्ये घर वापसी होत आहे.